श्रीराम जय जय राम. देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम. आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे. परमेश्वराचा अंश प्राणीमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्य प्राण्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याची अधोगती कशी होत जाते ते पहा. जीव मुळात परमेश्वर स्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो मी तो म्हणजे परमेश्वरच आहे. इथपासून घसरत तो म्हणतो मी त्याचा आहे आणि अखेर त्याचा माझा काही संबंध नाही, इथपर्यंत तो खाली येतो. याला कारण देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी अशी आपली पक्की भावना होते. पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, आमचे स्नेही गेले. याचाच अर्थ समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणाऱ्या चैतन्याला, ईश्वरी अंशाला तो खऱ्या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही आणि आपण म्हणजे देहच असे समजून तो वागत असतो. याला कारण ज्याचा खरा मी आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली. आता याला उपाय हाच की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलटवर जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आता मी जो देहरूप बनलो तो मी त्याचा, परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे. याच जाणीवेची परमावस्था म्हणजे मी तोच आहे ही भावना होणे. हे कसे साधावे तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मग खरा कोण हे कळले आणि स्वतःची ओळख होईल. खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडवण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते. तसेच परमार्थाचे आहे मी कोण हे जाणले पाहिजे. म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे, तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण, देहातीत व्हायला. म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूवर व्हावे लागते, त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मा रूप व्हायला. यालाच साधू होऊन साधूच ओळखावे. शिवो भूत्वा शिवम यजेत असे म्हणतात. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. नामस्मरणाची चांगली धुंदी आल्या वाचून मी पण जात नाही. श्रीराम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. श्री महाराजांचे व्यक्तिदर्शन भाग 3. व्यक्तिमत्व. श्री महाराजांचे सारे व्यक्तिमत्व त्यांच्या चमकदार डोळ्यांमध्ये आणि विलक्षण वाणीमध्ये व्यक्त होत असे. त्यांच्या पाहण्यामधील आणि बोलण्यामधील विशिष्ट प्रकारच्या मोहिनीमुळे त्यांच्याशी विरोध करणारी माणसे
त्यांच्या दृष्टीच्या कक्षेत आल्यावर आणि त्यांचे भाषण ऐकल्यावर वश होऊन जात. वारकऱ्यांशी, रामदासांशी, अडाणी शेतकऱ्यांशी, इंग्रजी शिकलेल्या तरुण तरुणींशी, कलावंतांशी, शास्त्री पंडितांशी, सुधाकरांशी, डॉक्टरांशी, इंजिनियरांशी श्री महाराज त्यांच्या भाषेत बोलायचे आणि त्या व्यवसायातील एखादी उपमा घेऊन नामाचे महत्त्व समजून घ्यावयाचे. त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्यांचे म्हणणे समजून प्रसन्न होई. भक्तीचे, भगवंताच्या प्रेमाचे व नामाचे तसेच संतांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण करताना त्यांच्या वाणीला स्फुरण चढे आणि त्यावेळी ते उत्तम प्रकारचे दृष्टांत सहज बोलून जात. मनुष्याला गोंजारून वळवून घेण्याची कला जशी त्यांना अवगत होती, तशीच वाह्यात माणसाला खडसाळून ताळ्यावर आणण्याची कला पण त्यांच्यापाशी भरपूर होती. त्यांची भाषा घरगुती, सोपी व सहज मधुर होती. त्यांची वाक्ये लहान पण जोरकस असायची आणि त्यात कृत्रिमतेचा लवलेशही नसल्याने ती वाक्ये ऐकणाऱ्यांच्या हृदयाला जाऊन भिडत. जीवनाचे अनंत नमुने त्यांनी बघितले असल्याने सामान्य मनुष्यांची सुखदुःखे, त्यांच्या खऱ्या वासना भावना, त्यांच्या अडचणी याची संपूर्ण कल्पना त्यांना स्पष्टपणे आली होती. त्यामुळे श्री महाराज प्रापंचिक लोकांच्या अवस्थेचे वर्णन करू लागले म्हणजे ते इतके वास्तववादी असे की त्यांची भाषा अंतःकरणाचा ठाव घेई व ऐकणाऱ्याचे त्यांच्यावर प्रेम बसे. त्यांची प्रतिभा अहोरात्र जागृत असायची म्हणून त्यांची भाषा नेहमीपेक्षा निराळी वाटे. लोकांना भगवंताकडे वळविण्यासाठी श्री महाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ती कामाला लावली. श्री महाराजांच्या वागण्यामध्येही विलक्षण खुबी असे. शिष्योत्तम ब्रह्मानंदांपासून थेट व्यसनी माणसांपर्यंत त्यांची वागणूक समान असे. माझ्यावर श्री महाराजांचे फार प्रेम आहे असे प्रत्येकाला वाटे. प्रत्येक माणसाचे अंतर जाणून ते त्याच्याशी बोलत, म्हणून प्रत्येक माणसाला खूण पटून फार समाधान मिळत असे. समजूतदार मनुष्य श्री महाराजांना विशेष आवडे. एकच मनुष्य पूर्णत्वाला जाण्यापेक्षा पुष्कळ माणसे थोडी थोडी पुढे जाणे चांगले असे त्यांचे म्हणणे असे. त्यांनी कधीही कोणाचा अवहेर केला नाही. कसाही मनुष्य येवो त्याला सुधारण्याचा मार्ग त्यांच्यापाशी असे. त्यांच्या वागण्या बोलण्यात फार मर्यादा, आकर्षकता व गोडवा भरलेला असे. मुलांची, विशेषतः बुद्धिमान तरुणांची मने आकर्षित करून त्यांना आपलेपणाचा लळा लावण्याचे काम त्यांचे सामर्थ्य फार विलक्षण होते. ते स्वतः बहुधा लिहित नसत, कोणास तरी लिहून घेण्यास सांगत. सांगण्याचा प्रवाह सारखा चाले. लिहिणे संपल्यावर पुन्हा वाचून घेत. त्यांना हिंदी, कानडी, तेलुगू, संस्कृत वगैरे भाषा उत्तम समजत. लहान सहान गोष्टींमध्ये श्री महाराज माणसाची परीक्षा करीत आणि तो कोठे आहे याची प्रचिती त्याला आणून देत. गोंदावल्यास त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसावर श्री महाराज पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करीत. श्रीराम जय राम जय जय राम.